यावेळेला प्रियानो एक शास्त्रभाग आपण काढूया. जुन्या करारामधून आपण शास्त्रभाग काढूया. पहिले शमूएल याचा 15वा अध्याय. पहिले शमूएल याचा 15वा अध्याय आपण सर्वजण काढूया आणि 16 पासून प्रियानो 23 वचनापर्यंत आपण वाचूया. पहिले शमूएल याचा 15वा अध्याय आणि 16 पासून 23 वचनापर्यंत आपण वाचणार आहोत. कोणाला वाचायची इच्छा असेल मराठीमध्ये उभं राहून वाचावं. पहिले शमूएल त्याचा 15वा अध्याय आणि वचन 16 पासून 23 पर्यंत. येस, कोणी वाचेल? भिंगारदेवी सिस्टर दरवेळेलाच वाचत आहेत. बाकीच्यांचे बायबल नाही आहेत का? येस, वाचत आहेत मागे. राहू दे. परमेश्वर वाचली वचन आशीर्वादित करू. यावेळेला प्रियानो आपण जो शास्त्रभाग घेतलेला आहे त्यामध्ये क्रूसाचा मार्ग म्हणून प्रियानो मी एक शीर्षक दिलेलं आहे. क्रूसाचा मार्ग आहे. जुन्या करारामधून प्रभूने आपल्याला यावेळेला प्रियानो मार्गदर्शन करावं आणि म्हणून आपण क्रूसाचा मार्ग काय आहे तर वधस्तंभावरती जाण्याआधी प्रभू येशू ख्रिस्ताला बऱ्याचशा दुःखामधून त्रासामधून जावं लागलं आणि मुद्दामून प्रियानो आपण म्हणत असतो की त्या मार्गामध्ये काय काय होणार आहे हे भूतलावरती येण्याआधीच त्याला सगळं काय माहीत होतं. माहीत असून देखील प्रियानो त्याने पुढाकार घेतला आणि मानवाचं रूप धारण केलेलं आहे. तो क्रूसाचा मार्ग फक्त जावळ्याच्या रविवारपासूनच सुरू होतो असं नाही. तो क्रूसाचा मार्ग प्रियानो लेंटच्या समयामध्येच चालतो असं नाही. क्रूसाचा मार्ग प्रियानो ख्रिसमसपासून चालू होतो. नाताळ जो आहे त्याला प्रियानो आपण म्हणतो की प्रभू येशू ख्रिस्ताने जन्म घेतलेला आहे. आणि जसं दरवेळेला प्रियानो मी सांगत असतो की खरं तर ख्रिसमस जो आहे तो प्रियानो दुःखाचा दिवस आहे. आपण आनंद करतो पण आध्यात्मिकदृष्ट्या बघितलं तर तो दुःखाचा दिवस यासाठी म्हणावं लागेल कारण आपल्या पापांसाठी परमेश्वराला प्रभू येशू ख्रिस्ताला मानवाचं रूप धारण करण्यास भाग पाडलं गेलेलं आहे किंवा त्याला पाठवण्यात आलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो तुम्हाला आणि मला वाचवण्यासाठी खरं तर तो आला ही वाईट गोष्ट आहे. पण चांगली गोष्ट काय आहे तर उत्तम शुक्रवार ज्याला आपण म्हणतो गुड फ्रायडे चांगला दिवस आहे तो. कारण त्या दिवशी तो मरण पावला. तो दुःखाचा दिवस नाही आहे, तो आनंदाचा दिवस आहे म्हणून त्याला गुड म्हटलेला आहे.
आणि गुड फ्रायडे म्हणजे परमेश्वराने आपल्या सर्वांच्या पापांसाठी जे प्रियानो ठरवलं होतं त्याप्रमाणे त्याने वधस्तंभावर आपला प्राण दिलेला आहे. गुड फ्रायडे आहे आणि प्रियानो पुनरुत्थान रविवारच्या दिवशी लगेचच झालेला आहे. सो क्रूसाचा मार्ग प्रियानो हा फक्त 1 आठवड्यापुरताच आहे असं नाही, किंवा तो 40 दिवसाचा आहे असं नाही, तर अगदी प्रभू येशू ख्रिस्त मानवाचं रूप धारण करून आला त्यावेळेला पासून प्रियानो वेगवेगळ्या गोष्टींना त्याला सामोरं जावं लागलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये कदाचित आपल्याला म्हणता येईल की नाही, त्याला दुःख काही त्या ठिकाणी अनुभवायला लागलं नाही. परंतु ज्यावेळेला प्रियानो त्याने सेवा सुरू केली अगदी तेव्हापासून, म्हणजेच प्रियानो आपल्याला माहिती आहे की मत्तई शुभवर्तमानामध्ये 4था अध्याय त्याने उपवास केलेले आहेत 40 दिवस 40 रात्र. तर त्याची पहिली परीक्षा त्या ठिकाणी प्रियानो सैतानाने घेतलेली आहे. तेव्हापासून देखील प्रियानो क्रूसाचा मार्ग आपल्याला म्हणता येईल की तो अगदी प्रत्यक्ष रीतीने आता तो दिसायला लागलेला आहे. तुम्हाला आणि मला देखील प्रियानो एक क्रूसाचा मार्ग परमेश्वराने दिलेला आहे. पण तो पाहत असताना खास करून वधस्तंभाचा जो मार्ग आहे त्या मार्गामध्ये कितीही अडखळण असली तरी प्रभू येशू ख्रिस्ताने त्या प्रत्येक गोष्टीला सामोरं गेलेला आहे आणि त्याला पार केलेला आहे, किंवा त्यामधून तो विजयी झालेला आहे. आज तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये देखील परमेश्वराने क्रूसाचा मार्ग प्रियानो सांगितलेला आहे. ज्यावेळेला प्रियानो आपण मत्तई शुभवर्तमान काढतो त्याचा 16वा अध्याय आणि 24 वचन काय म्हटलं तिकडे आपण लक्ष देऊ. मत्तई शुभवर्तमान त्याचा 16वा अध्याय आणि 24 वचन कोणी वाचेल मोठ्याने? येस, फार सुंदर. येशू ख्रिस्त म्हणत आहे आत्मत्यागाचे त्या ठिकाणी आमंत्रण दिलेलं आहे प्रियानो. आणि म्हणून तो शिष्यांना म्हणत आहे, मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला, माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा व आपला वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे. स्वतःचा देखील त्याने त्याग करायला सांगितलेला आहे. पण तो आधी म्हणत आहे माझ्या मागे येण्याची कोणाची इच्छा असेल. आहे का इच्छा? आधी ते कन्फर्म करा, मला येशू ख्रिस्ताच्या मागे जायचं आहे असं जर म्हणणारं कोण व्यक्ती आहे तर त्याने पहिलं काय करावं? इच्छा असेल ती कन्फर्म करावी. आणि मग त्याने म्हटलेलं आहे त्याने स्वतःचा काय करावा? त्याग करावा. मी नाही, माझ्या इच्छेनुसार नाही, माझ्या सोयीनुसार नाही, माझ्या आवडीनुसार नाही, माझ्या योजनेप्रमाणे नाही, तर परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे योजनेप्रमाणे त्याला आवडेल त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे. आणि म्हणून तो म्हणत आहे प्रियानो की कोणाला माझ्या मागे येण्याची इच्छा असेल तर त्याने स्वतःचा त्याग करावा. तिथंच थांबला नाही, पण पुढं काय म्हटलेलं आहे? दुसरं काय भाग म्हटलेला आहे? व आपला वधस्तंभ उचलून घेऊन. 3 भाग आहे त्याच्यामध्ये. स्वतःचा त्याग करायचा आहे, त्यानंतर तो काय म्हणत आहे? आपला वधस्तंभ उचलायचा आहे आणि वधस्तंभ उचलून माझ्या मागे पण यायचं आहे. तो 3 भागांपैकी एक भाग करा म्हणून सांगत नाहीये. इच्छा असेल तर पहिली गोष्ट त्याने सांगितलेलं आहे स्वतःचा त्याग करा. दुसरी गोष्ट असं त्याने सांगितलेलं आहे की आपला वधस्तंभ उचला, दुःख सहन करा. आणि माझ्या मागे दुःख सहन करून थांबू नका, पण मी सांगितलेल्या गोष्टीचं अनुकरण तुम्हाला करत राहायचं आहे. प्राधान्य देवाला देवाच्या इच्छेप्रमाणे दिलेलं आहे. आपण ह्या गोष्टी जरी म्हटलं प्रियानो तरी जो शास्त्रभाग आपण आज काढलेला आहे त्यामध्ये पहिले शमूएल त्याचा 15वा अध्याय आणि 16 वचनामध्ये तिथं म्हटलेलं आहे की शमूएल शाऊलास म्हणाला, पुरे कर, परमेश्वर मला रात्री काय म्हणाला ते मी तुला सांगतो. तो म्हणाला, सांगा. शमूएल म्हणाला, तू आपल्या दृष्टीने शूद्र होतास
तरी तुला इस्रायल कुळांचा नायक केले ना, आणि तू इस्रायलांचा राजा व्हावे म्हणून परमेश्वराने तुला अभिषेक केला ना. मग परमेश्वराने तुला मोहिमेर पाठवून सांगितले की जा, त्या पापिष्ट अमेलेकांचा सर्वस्वी संहार कर आणि ते नष्ट होत तोपर्यंत त्यांच्याशी युद्ध कर. असे असता तू परमेश्वराचा शब्द का ऐकला नाही? तू लुटीवर झडप घालून परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते का केलेस? शाऊल प्रियानो हा राजा आहे, आपल्याला माहिती आहे इस्रायल देशाचा हा पहिला राजा आहे. ज्या वेळेला त्याची निवड करण्यात आली त्यावेळेला प्रियानो तो सामान सुमानामध्ये जाऊन लपून बसला होता, लाजळू होता. आणि म्हणून तिथं म्हटलेलं आहे, शमूएल त्याला म्हणत आहे, ज्या वेळेला परमेश्वराने तुला निवडलं त्यावेळेला आपल्या दृष्टीने, म्हणजे तू आपल्या दृष्टीने शूद्र होतास. तू आपल्या दृष्टीने तुला स्वतःलाच लाज वाटत होती की मी कसं काय राजा होणार, पण तरी परमेश्वराने तुला निवडलेलं आहे. परमेश्वराने तुला राजा म्हणून त्या ठिकाणी नियुक्त केलं, तुला अभिषेक केलेला आहे. मग एवढं सगळं परमेश्वराने तुझ्यासाठी केलेलं असताना तू त्याच्या आज्ञेचं पालन करत राहणं फार गरजेचं होतं. शौलाने प्रियानो आज्ञेचं उल्लंघन केलेलं आहे आपल्याला दिसत आहे, परंतु तो अजूनही कबूल होत नाही आहे की त्याच्याकडून ते काहीतरी उल्लंघन झालेलं आहे, की देवाने दिलेली आज्ञेचं पालन नाही केलेलं, मी चुकलेलं आहे हे तो कबूल करत नाही आहे प्रियानो. आणि म्हणून खरं तर परमेश्वराने शमूएलाला पाठवलेलं की शौल अशा रीतीने का वागत आहे. शौलाला त्या ठिकाणी प्रियानो म्हणून तो म्हणत आहे की तू परमेश्वराच्या त्या मोहिमेवर त्याने जे पाठवलं होतं त्याने काय करायला पाहिजे होतं, आगाग जो अमलेकांचा आहे राजा त्या सगळ्याचा संहार करायला पाहिजे होता, मारून टाकायला पाहिजे होतं. जी परमेश्वराने गोष्ट सांगितली त्याप्रमाणे प्रियानो त्याचं आज्ञापालन, अगदी तंतोतंत आज्ञापालन करणं फार गरजेचं आहे. आपण देखील प्रियानो ज्या वेळेला म्हणत असतो की काही लोक म्हणतात की जुन्या करारामध्ये 10 आज्ञा आहेत, त्या आता आउटडेटेड झालेल्या आहेत आणि त्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही. नवीन करारामध्ये आता सर्व काही देवाच्या कृपेवर अवलंबून आहे, देवाच्या कृपेचा अनुभव घ्यायचा आहे. परंतु प्रियानो एक बाब लक्षात ठेवणं गरजेचं आहे, देवाने 10 आज्ञा जरी दिलेल्या आहेत तरी त्या सगळ्या आपल्याला तंतोतंत पाळणं फार गरजेचं आहे. एकही त्यातली मोडायला नको प्रियानो. देव सांगत आहे तर त्या सगळ्या गोष्टी प्रियानो आपल्या भल्यासाठी आहेत, चांगल्यासाठी आहे. आणि ज्यावेळेला एखादा मनुष्य त्याप्रमाणे वागायला सुरुवात करतो, परमेश्वर त्या व्यक्तीच्या द्वारे प्रियानो त्याच्या योजना आणि आशीर्वाद प्रियानो तो त्यावेळेला तयार करत असतो. एखादा व्यक्ती जरी त्यामधून प्रियानो गळाला तर परमेश्वर त्याच्यापासून दूर राहून त्याला प्रियानो बाजूला टाकून बाकीचे जे आज्ञापालन करणारे लोक आहेत त्यांना घेऊन प्रियानो तो जात असतो. अगदी सोपं आणि साधं उदाहरण प्रियानो 10 आज्ञा दिल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मोशेच्या द्वारे त्या 10 आज्ञा दिल्या होत्या आणि मोशेने प्रियानो त्या परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये सिनाय पर्वतावर बसून त्याने त्या सर्व काही देवाकडून घेतलेल्या आहेत. देवाने त्या लिहून दिल्या त्याला, देवाच्या सान्निध्यामध्ये तो बसलेला व्यक्ती. पण ज्या वेळेला प्रियानो इस्रायल लोकांना तहान लागते आणि देवाकडे तो मागतो की हे सगळे तहाने आहेत, तर परमेश्वराने त्याला सांगितलं होतं की जा त्या खडकावर काय कर, काठी मार. आणि ती काठी मारल्यानंतर मोठा झरा त्याच्यातून पाण्याचा येईल. वाळवंटामध्ये प्रियानो पाणी कुठं नाही, पण दगडातून पाणी त्याने काढलेलं आहे. मोशेनं तो अनुभव घेतला, सर्व इस्रायल लोकांनी तो अनुभव घेतला. पण ज्यावेळेला दुसऱ्यांदा असा प्रसंग आला त्यावेळेला परमेश्वराने जाऊन मोशेला सांगितलं होतं की आता तू खडकाला फक्त बोल, काठी मारू नकोस, फक्त बोल तू. आणि बोलला तरी आता त्या खडकातून पाणी येईल. परमेश्वराला हे दाखवायचं होतं की लोक हे सगळे परमेश्वराच्या महानतेवर अवलंबून राहावे, मोशेवर नाही. मोशे केंद्रबिंदू नव्हता, परमेश्वर होता. पाणी काढणारा मोशे नव्हता, पाणी देणारा खुद्द परमेश्वर होता. पण मोशेने वैतागून ज्या वेळेला प्रियानो तो परत एकदा त्या खडकाकडे गेला, त्याने त्या ठिकाणी काठी मारली. काठी मारून प्रियानो त्यावेळेला खडकातून पाणी आलं. पण तेवढ्या एका गोष्टीमुळे
आज्ञेचं उल्लंघन केल्यामुळे देवाने जे सांगितलं होतं, सुरुवातीला काठी सांगितली, यावेळेला त्याने बोलायला सांगितलं होतं, पण तेवढ्या एका गोष्टीमुळे काय झालेलं आहे? काय झालं? मोशेला दुधामधाच्या देशात जाण्यापासून देवाने मज्जाव केला. नाही, तू जाणार नाहीस. तुला पाहायला मिळेल लांबून. परमेश्वराने आधी योजना केली होती की होय, मोशे सकट सगळ्यांना तो आतमध्ये घेऊन जाईल, पण एक आज्ञेचं उल्लंघन प्रियांनो केलं. एक गोष्ट फक्त, एवढं मोठं कार्य, कदाचित आपण म्हणू की परमेश्वराच्या सर्व आज्ञा मोशेने अगदी 100% पाळलेल्या आहेत. किती महान कार्य त्याने केलेलं आहे. मिस्र देशामधून प्रियांनो इतक्या इस्रायल लोकांना 40 वर्ष त्याने हाताळलं. त्यामध्ये कितीतरी संकट आले, परमेश्वरच्या सान्निध्यामध्ये बसला. कदाचित आपण म्हणू की अरे, ही एखादी गोष्ट देवाने का दुर्लक्ष केली नाही? का त्याला एवढी मोठी शिक्षा दिली? पार अगदी त्याला दुधामधाच्या देशामध्ये सुद्धा जाऊ दिलेलं नाही. लांबून त्याला दाखवलं फक्त की पहा तो देश, पण आतमध्ये प्रवेश तू करणार नाहीस. एका गोष्टीचं उल्लंघन, आणि देवाला प्रियांनो त्या ठिकाणी त्या माणसाला, त्या व्यक्तीला बाजूला ठेवावं लागतं, आणि बाकीच्यांना प्रियांनो तो मग घेऊन पुढे त्याची योजना नेत असतो. अशीच घटना प्रियांनो परत एकदा या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळत आहे की शमूएलाने शाऊलाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, पण शाऊलाचं उत्तर ऐकून आपल्याला विशेष आश्चर्य वाटतं. 20 वचनामध्ये म्हटलेलं आहे, शाऊल शमूएलास म्हणाला, मी तर परमेश्वराचा शब्द पाळलेला आहे. परमेश्वराने मला पाठवले, त्या मार्गाने मी गेलो आणि अमलेकांचा अगदी संहार करून त्यांचा राजा अगाग यास घेऊन आलो आहे. महत्त्वाची गोष्ट, तिथं देवबापाने सर्व काही मारून टाकायला सांगितलं होतं. त्याच्या आज्ञेचं पालन सर्व, अगदी लहान लेकरांपासून संपूर्ण प्रियांनो अमलेक जमात जी आहे नष्ट करायला सांगितली होती. कोणालाही जिवंत ठेवायचं नाही. म्हणजे मनुष्यापैकी नाही, राजा तर नाहीच नाही, स्त्री पुरुष पण नाही, सगळी लहान मुलं, सगळ्यांना तो संपूर्ण प्रियांनो नाश करायला सांगितलेला असताना इथं शाऊलाने आगाग जो त्यांचा राजा आहे त्याला मात्र जिवंत ठेवलेलं आहे, पहिली गोष्ट. नंतर काय झालेलं आहे 21 वचनामध्ये मग म्हटलेलं आहे, मग ज्या लुटीचा नाश करावायचा होता तिथून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरे ही तुझा देव परमेश्वर यास गिलगाल येथे यज्ञ करण्यासाठी राखून ठेवलेले आहेत. राजाला जिवंत ठेवलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट कशासाठी, कोणाला जिवंत ठेवलं आहे प्रियांनो? शेरडे, मेंढरे आणि गुरे यांना त्याने जिवंत घेऊन आणलेलं आहे. पण आता राजाला त्याने घेऊन आलेलं आहे, पण ही जी काही मेंढरं आणि गुरं आहेत याने स्वतः परवानगी दिल्याशिवाय लोक घेऊन येणार नाहीत. तो लोकांवरती टाकतोय. आणि लोकांवरती टाकताना काय म्हणत आहे की लोकांनी नाश जो करायला पाहिजे होता तो सगळ्याचा केलेला आहे, पण लोकांनी उत्तमातलं उत्तम घेतलेलं आहे. पण कशासाठी घेतलं? अरे त्यांनी स्वतःसाठी घेतलेलंच नाही. जस्टिफिकेशन तो देत आहे, कारणं सांगत आहे थोडक्यात की घेतलेलं आहे, आणलेलं आहे, पण स्वतःसाठी नाही, माझ्यासाठी पण नाही, लोकांनी त्यांच्यासाठी पण नाही घेतलेलं. तुझा देव परमेश्वर. आता याचा देव परमेश्वर आणि शाऊलाचा देव परमेश्वर वेगळे आहेत का? नाही, एकच होते. त्याने शब्द काय वापरायला पाहिजे होता? शब्द वापरायला पाहिजे होता की आपला देव परमेश्वर याला अर्पण करण्यासाठी, गिलगाल या ठिकाणी अर्पण देण्यासाठी ती खरं तर आणलेली आहेत. होय, मी पण आहे त्याच्यामध्ये. मला पण वाटलं हे चांगलं चांगलं कशाला त्यांना ठेवून टाकावं, तिकडं मारून टाकावं. आपल्याला सगळ्यांसाठी ते चांगलं आहे, कारण देवाला ते अर्पण करायचं आहे. देवाला ते अर्पण करायचं. पण तिथे काय झालेलं आहे 22 वचन, तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा,
यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, येडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. परमेश्वराला जे आवडत आहे ते आपल्याला करणं गरजेचं आहे प्रियानो. परमेश्वर जे सांगत आहे त्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे. आज प्रियानो, भारतामध्ये सुद्धा, महाराष्ट्रामध्ये सुद्धा आणि अहिल्यानगरमध्ये, अहमदनगर, छळाला सुरुवात झालेली आहे प्रियानो. आणि अगदी आता आपल्या अहमदनगरमध्ये सुद्धा प्रियानो, संगमनेर तालुक्यामध्ये पर्यंत भयंकर वाईट छळ सुरू झालेला आहे. नगरमध्ये सुद्धा प्रियानो तो व्हायला प्रकार वेळ लागणार नाही. पण आपला स्टँड किंवा आपण खंबीरतेने देवाच्या वचनाप्रमाणे चालणारे वागणारे लोक आहोत का नाही, हे आता या परीक्षेच्या काळामधून प्रियानो आपण पाहणार आहोत. वधस्तंभाचा हा मार्ग आहे प्रियानो. प्रभू येशू ख्रिस्ताने जसं मगाशी मी म्हटलं प्रियानो, की जो कोणी माझ्या मागे येऊ इच्छितो, ज्याची इच्छा आहे, त्याने हे सगळं काही लक्षामध्ये घ्यावं, तो म्हणत आहे. अर्धवट सोडून जाऊ शकत नाही तुम्ही. होय, तुम्ही जाऊन पळू शकता, हा मार्ग सोडू शकता. मी मागे जसं म्हटलं प्रियानो, काही भारतामध्ये, ओरिसामध्ये मला वाटतं छळ ज्या वेळेला सुरू झाला, आता रिसेंटली सुद्धा, मला वाटतं ओरिसा नाही, मध्य प्रदेशमध्ये, तर ते चर्च मंदिरामध्ये रूपांतर करण्यात आलं. हिंदू देवांचं मंदिर म्हणून त्या चर्चमध्ये प्रियानो वधस्तंभाचं चिन्ह होतं, ते काढून टाकलं. चर्चच्या बिल्डिंगच्या वर होतं. आतमध्ये सुद्धा एक क्रॉस होता, तो काढून टाकला. आणि स्वतः भगवा रंगाचं रंग जो आहे तो भिंतीला तिथला पाळक स्वतः देत बसलाय, भगव्या रंगाचं. त्याने पाळकीय सेवा सोडून टाकली. तो म्हणाला, नाही, मी सुद्धा ख्रिश्चन धर्माचा त्याग करतो. आणि स्वतः कलरिंग करताना व्हिडिओ शूटिंग प्रियानो इंटरनेटवर सगळीकडे आलेले. कित्येक वर्षापासून तो सेवा करत आहे, पण पाळकच पहिला रंग लावत आहे. देवाने जे आपल्याला सांगितलेलं आहे ते सोडून ज्या वेळेला प्रियानो आपण दुसरं काय करतो, तर देवाच्या गटामध्ये काहीतरी कमी होणार आहेत लोक, असं नाही. देव दुसऱ्या लोकांना उभं करतो प्रियानो. ज्या वेळेला झावळ्याच्या दिवशी आपण पाहतो प्रियानो की लोक प्रभू येशू ख्रिस्ताचा जय जयकार करत होते, शास्त्री पुरुष येऊन त्याला म्हणत होते, हे काय बोलतात, थांबव त्यांना, होसांना होसांना. तो म्हणाला, हे जर गप्प बसले तर धोंडे ओरडतील. देवाला धोंडे सुद्धा प्रियानो उपयोगात आणू शकतो तो. जर एखादा व्यक्ती मागे पडला तर देवाला वाईट तर वाटेल, अरे ह्याने आपल्या गटामध्ये राहायला पाहिजे होतं, सैतानाच्या तावडीमध्ये नको सापडायला, जगिक गोष्टींमध्ये नको जायला. पण तसं जर तो एखादा व्यक्ती करत आहे, जाणून बुजून प्रियानो देवाच्या आज्ञेचं उल्लंघन करत आहे, प्रियानो देव त्याला सोडून त्याचा मार्ग पुढे घेऊन जाणार आहे. आणि म्हणून प्रियानो तुम्हाला आणि मला ही गोष्ट फार महत्त्वाची शिकण्यासारखी आहे की तो म्हणाला, जसं की ज्या लुटीचा नाश करायचा होता तिथून लोकांनी उत्तम उत्तम वस्तू म्हणजे मेंढरे व गुरेढोरे हे तुझा देव परमेश्वर यास गिलगाल येथे यज्ञ करण्यास राखून ठेवलेले आहेत. म्हणजे जे काही लुटलेलं आहे ते देवाला सादर करायचं. आपल्या देशामध्ये भ्रष्टाचारचा कळस झालेला आहे, नाही का? आणि कालच्या दिवशीची बातमी सगळ्यांनी वाचली असेल. न्यायाधीश महाराजांच्या घरातच करोडो रुपये सापडले. न्यायाधीश महाराज जजच्या घरामध्ये. आणि ते सुद्धा कधी सापडले? ज्यावेळेला त्याच्या घराला आग लागली, विजवायला आले, त्यावेळेला लोकांना दिसलं, अरे एवढे करोडांनी पैसे पडलेले आहेत. कदाचित तो म्हणेल किंवा प्रियानो तशासारखे काही ख्रिस्ती लोक सुद्धा असतील भ्रष्टाचार करणारे. सगळीकडेच प्रियानो सर्वत्र चालू आहे. पण एखादा व्यक्ती कदाचित म्हणेल, नाही का, नाही नाही, मी जेवढं मिळतं ना त्याचा सुद्धा दशमांश देतो. देव खुश का नाही? अरे वा,
लाचलुचपत सगळ्या काही गोष्टी मी घेतोय, पण त्याचाही दशांश देतोय. दशांशने कदाचित तो 20% म्हणेल. पण प्रियानो, ही गोष्ट समजून घेण्याची गोष्ट आहे की देवाने आपल्याला आधीच सांगितलेलं आहे, या गोष्टी करायच्या नाही आहेत. नो करप्शन, भ्रष्टाचार न आपण देण्यामध्ये, लाच देण्यात किंवा लाच घेण्यात आपण कधीही सहभाग होऊ नये. जे सरळ आहे तेच प्रियानो आपल्याला करायचं आहे. आमच्या प्रार्थनेचं प्रियानो लायसन बरेच दिवस अडकलेलं आहे आणि तो कशामुळे अडकलं आहे काहीच माहीत नाही. पण आम्ही त्याला म्हटलं की जाऊ दे, आपण दुसरं काढूया. तो आता तयार झाला. पण एवढे दिवस मी म्हणत होतो की चल आपण पाहूया का अडकलं, कसं अडकलं. तो म्हणाला जाऊ दे डॅडी, जे होईल ते होईल, जाऊ द्या म्हणे, सोडून द्या त्या गोष्टीला. देवाची इच्छा नसेल, प्रयत्न करतो म्हणे मी प्रयत्न करतो, अजूनही प्रयत्न तो प्रयत्न करत आहे. देवाची इच्छा असेल तर ते नक्की होईल, कुणाकडूनही तो करून घेईल. पण कुठेतरी जाऊन काहीतरी भ्रष्टाचार करायचा, काहीतरी गोष्ट कोणाला तरी हे करायचं, असं प्रयत्न आपल्याला त्या ठिकाणी करायचा येणार नाही. जी गोष्ट प्रयत्न देवाच्या इच्छेप्रमाणे आहे तर ती काही गोष्टी लगेचच होतात, काही गोष्टींना वेळ लागत असतो. पण आपण ओढून ताणून प्रियानो परमेश्वराने जर सांगितलेलं ती नाही करायची तर नाहीच करायची प्रियानो. स्वतःच्या योजना आपण बाजूला ठेवायच्या आहेत. इथं प्रियानो शमूएलाने ज्या वेळेला हटकलेलं आहे आता शाऊलाला, त्यावेळेला त्याने त्या गोष्टीची कबुली मात्र लगेचच अजून केलेली नाही, तर अर्धवट कुठंतरी आज्ञेचं पालन केलेलं आहे. कारण तो काय म्हणत आहे, ज्या मार्गाने देवाने मला सांगितलं होतं तसं मी गेलो, सगळ्यांचा संहार केला, फक्त राजा आणि लुटीमधली गुरे आणि मेंढरं आणि गुरे मी राखून ठेवलेली आहेत. ती सुद्धा कशासाठी ठेवलेली आहेत, ती गिलगाल येथे आपल्याला देवाला अर्पण करण्यासाठी दिलेली आहेत. म्हणजे परत एकदा देवाला काहीतरी आपण देत आहोत. मी जरी आणलेलं आहे तरी ते देवाला मी देत आहे असं काहीतरी. म्हणजे श्रीमंतांना लुटायचं म्हणजे एखादा डाकू, आमच्या ख्रिश्चन एथिक्समध्ये हा भाग पहिल्यांदा येत असतो. एक डाकू आहे, तो श्रीमंतांना लुटतो आणि लुटलेले पैसे सगळे गरीब लोकांमध्ये वाटतो. तर हा संत झाला कोणाच्या दृष्टिकोनातून, पण देवाच्या दृष्टिकोनातून नाही. तुला गरिबांची एवढीच कळकळ वाटत असेल तर स्वतःच्या कष्टातून तू पैसे त्यांना स्वतःचं पोटाला चिमटा घेऊन त्या लोकांना तू मदत करत जा. पण लुटली, एखादी बँक लुटली, एखादा व्यापारी त्याला तू धरलेला आहे, माहिती आहे तो सुद्धा कदाचित वाईट रीतीने काहीतरी पैसा कमवलेला असेल किंवा नसेल सुद्धा, पण तू गरिबांना देतो, स्वतःसाठी ठेवत नाही. पण देवाच्या दृष्टिकोनातून मात्र तो अपराधी आहे, त्याने पाप केलेला आहे. आणि म्हणून प्रियानो शमूएल सुद्धा त्याला काय म्हणत आहे, तो म्हणत आहे 22 वचनामध्ये की परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसं होमांनी व यज्ञांनी होतो काय. शब्द पाळायचा आहे. एक भयंकर प्रियानो गोष्ट मला दिसून येते की माणूस माणसाला शब्द देतो, तो फार अगदी काटाकोर रीतीने पाळतो. पण माणूस ज्या वेळेला देवाला शब्द देतो ना, त्यावेळेला मात्र तो गफलत करायला सुरुवात करतो. दिसणाऱ्या माणसाला माणूसच येतो, पण कुठंतरी नाही माझं क्रेडिट राहावं, समाजामध्ये लोक मला काय म्हणतील म्हणून तो व्यक्तीसुद्धा मला काही वाईट बोलू नये, शब्द दिला मला तो पाळायचाच आहे. काही लोक आहेत शब्द पाळत नाहीत ते. पण जिवंत देव जो प्रियानो आपल्याला संपूर्ण सृष्टीचं उत्पन्न करता चालवणारा, त्याला ज्या वेळेला प्रियानो आपण शब्द देतो, एखादी गोष्ट बोलतो, तर त्याचं पालन का होत नाही, कुठल्याही प्रकारचं भय नाही. आणि म्हणून प्रियानो तिथं जसा तो म्हणत आहे, शमूएल त्याला म्हटलेलं आहे की परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी आणि यज्ञांनी होतो काय. देवाला होम आणि यज्ञांचं प्रियानो त्या ठिकाणी फार आवड आहे असं नाही, पण कुठंतरी ते होम यज्ञ कशासाठी आहेत, देवाला संतोष करण्यासाठीच आहेत. त्याने जे काय आपल्याला प्रियानो जुन्या करारामध्ये पाहायला मिळतं की रीतिरिवाज त्याने लावून दिले होते, तर त्याने जो पापी मनुष्य आहे
त्याच्या जीवनातून त्याने आता त्या मार्गापासून दूर जावं, पवित्रतेचा मार्ग त्याने आता निश्चय केलेला आहे, त्याप्रमाणे वागावं. म्हणून देवाला संतोष करण्यासाठी ते यज्ञ होते प्रियानो. त्या मार्गापासून मी आता दूर झालोय, मला आता या गोष्टींचा पश्चाताप झालेला आहे, मी आता यापुढे त्या करणार नाहीत. तेवढ्यासाठी त्या होते प्रियानो. आणि म्हणून शमूएल त्याला म्हणत आहे, शब्द पाळला तर सर्व काही होणार आहे. तिथं होम हवन काही केलेलं नाही तरी चालेल. आज बरेचसे आपल्या शेजार पाजारचे प्रियानो दुसरे जे लोक आहेत, होम आज्ञावरती प्रियानो त्यांचं होम हवन जे आहे ते जास्त करत राहतात. पण एकदा का तो प्रसंग झाला, संपला, की ते त्याच्या मार्गामध्ये पापकरणामध्ये प्रियानो ते परत एकदा पटाईत होऊन जातात. त्यांना असं वाटत असतं की नाही, हे तेवढ्यासाठीच एक क्रिया होती, सगळं जुनं गेलं, आता नवीन मला काहीतरी सुरू करायचं. शमूएल त्याला म्हणत आहे, पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, आणि येडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. येडक्याच्या वपा म्हणजे काय? वपा म्हणजे काय प्रियानो? येडक्याची चरबी. होम हवन करत असताना जे चरबीयुक्त गोष्टी आहेत त्या ठिकाणी प्रियानो दिल्या जात होत्या आणि त्या चांगल्या रीतीने जळायच्या. येडक्याची वपा, फार भयंकर अग्नी तयार व्हायचा तो. आता लोक मागच्याच आठवड्यात अग्नी तयार केलं नाही का, मोठमोठा, जेवढा मोठा अग्नी तेवढं त्यांना वाटत असतं की आम्ही फार मोठं चांगलं कृत्य केलेलं आहे. ज्यावेळेला प्रियानो अशा गोष्टी, येडक्याची बापा किंवा ह्या असे प्राणी ज्यावेळेला यज्ञामध्ये दिल्या जात आहेत, त्यावेळेला प्रियानो लोकांना पण वाटायचं की खरंच देव संतोष झालेला आहे, त्याला आनंद झालेला आहे. पण त्या ठिकाणी शमूएल म्हणत आहे, येडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. वचन ऐकणे म्हणजे काय? तुम्ही जसं आता या ठिकाणी बसलेलं तसलं नाही बरं का. वचन ऐकणं म्हणजे काय? देवाने सांगितलेल्या गोष्टीचं पालन करणं. नुसतं ऐकून नाही. तुम्ही पण ऐकत आहात बसलेले आहात सगळेजण. तुम्ही म्हणताल की येडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. हे ऐकणं नाही आहे, ऐकून कृती करणं, त्याच्याबद्दल त्या ठिकाणी म्हणत आहे की पहा, येडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे, अवज्ञा जादूगिरीच्या पातकासमान आहे, आणि हट्ट मूर्तीपूजा व कुलदैवतार्चन यासारखे आहे. आज जादूगिरी आपण करणार नाही प्रियानो, पण अवाज्ञा म्हणजे काय? आज्ञेचं पालन न करणं. हे कशासारखं आहे? जादूगिरीसारखं आहे प्रियानो. पहा, मी काहीतरी करत नाही, देवाने मला सांगितलं ती गोष्ट मी करत नाही, पण मी दुसरंच काहीतरी करतोय. म्हणजे काय म्हणतोय देव? जादूगिरी करतोयस तू काहीतरी. तू स्वतःच्या दृष्टीने काहीतरी नवीन घडवतोयस. मी जे अपेक्षित करत होतो, जसं आज्ञापालन करायला पाहिजे होतं, जसं चित्र दिसायला पाहिजे, प्रियानो ते चित्र आपण तयार करत नाहीये, म्हणजे जादूगिरी करत आहेत. आणि ज्यावेळेला हे पाप आपण असं करतो प्रियानो, देवाला त्यावेळेला सुद्धा वाईट वाटत आहे. ह्या गोष्टी अशा का तो करत आहे? सगळ्या काही गोष्टी माहीत असून सुद्धा एखादा व्यक्ती ज्यावेळेला प्रियानो तो करतो, देव त्या मनुष्याला बाजूला ठेवून बाकी त्याचा मार्ग प्रियानो तो सरळ घेऊन जातो. नंतर त्याच्यावर काय प्रसंग येतो आपल्याला माहिती प्रियानो. आणि म्हणून तो म्हणत आहे त्या ठिकाणी, अवज्ञा ही जादूगिरीच्या पातका समान आहे, आणि हट्ट हा मूर्तीपूजा. हट्ट म्हणजे काय? हट्टीपणा. नाही, मला करायचंच आहे, मला असंच वागायचं आहे, मला हे पाहिजेलच आहे. हे सर्व काही मूर्तीपूजा केल्यासारखं आहे. हट्ट असतो एखाद्याचा, आणि तो हट्ट पूर्ण करण्यासाठी लहान मुलं हट्ट करतात, पण मोठी माणसं सुद्धा हट्ट करतात. आणि मूर्तीपूजाप्रमाणे प्रियानो देवाला क्रोध आणणारे लोक आपण होऊन जातो. पुढे तो म्हणत आहे त्यामध्ये, तू परमेश्वराचा शब्द मोडला आहे, म्हणून त्यानेही तुला राजपदावरून झुगारून दिले आहे. तेव्हा शाऊल शमूएलास म्हणाला, मी पाप केले आहे,
मी परमेश्वराच्या आज्ञेचे व आपल्या शब्दाचे उल्लंघन केले आहे, कारण मी लोकांस भिवून त्यांचे म्हणणे ऐकले. आता तो कबूल झाला प्रियानो. कधी कबूल झाला? ज्या वेळेला पदावरून त्याला झुगारण्यात आलेलं आहे त्यावेळेला तो आता म्हणत आहे की मी पाप केलेलं आहे खरंच, पण आता त्याने पाप केलेलं आहे ते सुद्धा स्वतःवर न घेता तो परत एकदा लोकांवरती टाकत आहे आणि तो म्हणत आहे लोकांना मी भ्यालो. अरे तू राजा आहेस, तुझ्या हातामध्ये सगळं काही आहे, तुला अधिकार दिलेला आहे. तुला सांगायला पाहिजे होतं अधिकारयुक्ताने लोकांना की नाही कुणालाही जिवंत ठेवू नका, सगळ्यांनाच मारून टाका त्या ठिकाणी, गुरंढोरं त्या ठिकाणी काही ठेवू नका. स्वतः त्याने राजाला प्रियानो जिवंत ठेवलं, तर लोकांनी सुद्धा काय केलेलं आहे, मेंढरं आणि गुरं प्रियानो त्याने जिवंत ठेवलेले आहेत. आणि आता मात्र ज्या वेळेला त्याच्यावर दोषारोप झालेला आहे त्यावेळेला तो म्हणत आहे की होय मी पाप केलेलं आहे, पण त्यापैकी तो म्हणत आहे की लोकांना मी भ्यालो. जर त्याने त्या ठिकाणी अधिकारयुक्त रीतीने सांगितलं असतं की नाही हे सगळं मारून टाका, तर लोकांनी ऐकलंच असतं प्रियानो. पण तो म्हणत आहे की नाही मी लोकांना भ्यालो की ते मला कदाचित विरोध करतील. अरे एवढं सगळं चांगलं असताना तू का आम्हाला हे सोडायला लावतो किंवा का संहार करायला लावत आहे, राहू दे हे चांगलं आहे असं लोक मला म्हणतील म्हणून मी त्यांना परवानगी दिली. एका बाजूने जर बघितलं तर प्रियानो लोकांच्या दबावाखाली तो आला. वधस्तंभाचा मार्ग दबावामध्ये प्रियानो सर्वत्र दिसून येतो. आजच्या ख्रिस्ती जीवनामध्ये सुद्धा वधस्तंभाचा मार्ग दबावामध्ये चाललेला आहे. तो दबाव सहन करण्यासाठी प्रियानो तुम्हाला आणि मला देवबापाने शक्ती दिलेली आहे पवित्र आत्म्याच्या द्वारे. जिथं प्रियानो आपण आशक्त होतो तिथं पवित्र आत्मा आपल्याला सहाय्य करत असतो. प्रियानो दबावाला प्रियानो बळी पडायचं नाही आहे. आज ज्या वेळेला प्रियानो छळाच्या गोष्टी पाहतो, नाही केलं त्यांनी तर भयंकर प्रियानो गोष्ट होईल आपल्याला माहीत आहे. लोकांच्या दबावाला जर त्यांनी विरोध केला तर भयंकर कृत्य होऊ शकतं. अगदी संगमनेरची जी गोष्ट आहे ती व्हिडिओ क्लिप बऱ्याच जणांनी पाहिली असेल कदाचित, की तो मनुष्य आहे ती स्त्री आहे, त्या दोघांच्याही अगदी गालफाडामध्ये मारून त्यांना भयंकर छळ त्यांचा त्या ठिकाणी सुरू केला. ज्या वेळेला त्या बाईला दुसऱ्या एका बाईने मारलं त्यावेळेला त्या क्लिपमध्ये बघा प्रियानो, ती बाई म्हणत आहे, तिला मारणारी बाई म्हणत आहे परत करशील का? ती नाही म्हणाली मी नाही काय करणार. सुटणं प्रियानो गरजेचं आहे त्यांना त्या ठिकाणी. मी नाही म्हणत त्यांनी मारच खात राहावं, पण प्रियानो एक वेळ आपल्यावर सुद्धा येऊ शकते, प्रसंग कसाही असू शकतो. सिरियामधले लोक प्रियानो स्वतःचा जीव मागच्या वेळेला सुद्धा अशीच घटना इसिसच्या द्वारे घडली आणि त्यांना ख्रिस्ती धर्म सोडायला लावलं होता, पण ते नाही म्हणाले. त्यांना झुकून हात बांधून झुकून त्यांना प्रियानो एका ठिकाणी घेऊन गेले आणि सगळ्यांच्या डोक्यामध्ये गोळ्या मारण्यात आल्या. ते म्हणाले नाही की आम्ही ख्रिस्ताचा विरोध करतो, आम्हाला जिवंत ठेवा. कितीतरी लोकांचे प्रियानो त्यांनी गळे चिरले. गळे चिरूस तर त्यांना संधी होती की आम्ही ख्रिस्ती धर्म झुगारतो, इस्लाम धर्म स्वीकारतो. आजही आहेत लोक प्रियानो, ते दबावाला बळी पडत नाही आहेत. आज आपल्याला प्रियानो स्टँड घेणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेला प्रियानो आपण ख्रिस्ती समाजावरती अशा प्रकारच्या गोष्टी होतात त्या ठिकाणी सुद्धा प्रियानो आपली उपस्थिती दाखवणं, त्याचा विरोध करणं, कायद्याचा भंग होत असेल तर तो प्रियानो त्या ठिकाणी सरकारला दाखवून देणं, यामध्ये सुद्धा आपल्याला प्रियानो पुढाकार घेणं गरजेचं आहे. त्या सर्व गोष्टींमधून प्रियानो जात असताना, दबावाला बळी पडलेला असताना तिथं तो म्हणत आहे 25 वचनामध्ये, आता काय तिथं म्हटलेलं आहे, तर आता माझ्या पातकांची क्षमा करा आणि माघारी फिरून मजबरोबर या, म्हणजे मी परमेश्वराची उपासना करीन. शमूएल शाऊलास म्हणाला, मी तुझभर परत येणार नाही, कारण तू परमेश्वराचा शब्द झुगारला आहे
आणि परमेश्वराने इस्रायलावरील राजपदावरून तुला झुगारलेले आहे. शमूएल जाऊ लागला तेव्हा त्याने त्याच्या जाग्याचा काठ धरला व तो फाटला. तेव्हा शमूएल त्यास म्हणाला, परमेश्वराने इस्रायलावरील तुझे राज्यपद तुझपासून काढून घेऊन जे तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजाऱ्यास दिलेले आहे. झुगारून टाकलेला आहेस तू. शब्द झुगारलेला आहे तर देवाने सुद्धा तुला झुगारून टाकलेला आहे. प्रियानो, तुम्हाला आणि मला या गोष्टींकडे लक्ष द्यायचं आहे. खास करून नवीन करारामध्ये प्रियानो या गोष्टी काही आपल्याला निदर्शनास परमेश्वराने मुद्दामून दिलेले आहेत. गलतीकारास पत्र जर आपण काढलं, गलतीकारास पत्र 6वा अध्याय क्षमा करा 5वा अध्याय, गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि त्याचं प्रियानो 16 मी वाचत आहे. गलतीकारास पत्र 5वा अध्याय आणि 16 तिथं म्हटलेलं आहे, मी तर म्हणतो आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहवासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना आत्म्याविरुद्ध आहे व आत्मा देहवासनेच्या विरुद्ध आहे. ही परस्पर विरोधी आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुमच्या हातून घडू नये. तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालवले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. देहाची कर्म तर उघड आहेत, तीही जारकर्म, अशुद्धपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, चेटके, वैर, कलह, मत्सर, राग, तट, फुटी, पक्षभेद, हेवा, दारूबाजी, रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी मी तुम्हाला पूर्वी जे सांगून ठेवले होते तेच आता सांगून ठेवले आहे की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्यात राज्य तर मिळेल. काही लोक म्हणतील देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही. वतन दिलं चालेल, राज्यात तर येऊ द्या. देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही याचा अर्थ काय? पाहायला सुद्धा मिळणार नाही. मोशेला लांबून दाखवलं प्रियांनो, पाहते त्याला दिसलं तरी. पण तुम्हाला आणि मला ह्या गोष्टी प्रियांनो जर आपल्यामध्ये दिसून येत आहे तर देवाच्या राज्यात वतन मिळणार नाही म्हणजे भाग मिळणार नाही आहे, जाता येणार नाही आहे, पाहायला पण मिळणार नाही आहे. कारण नवीन करारामध्ये प्रियांनो आता सर्व काही स्पष्ट देवाने सांगितलेलं आहे. त्या आज्ञा जशा प्रियांनो मोशेला सांगितल्या होत्या, शौलाला सांगितल्या होत्या, आज तुम्हाला आणि मला देखील सांगितलेल्या आहेत. या कुठल्या तरी गोष्टींमध्ये आपण एका जरी गोष्टींमध्ये अडकलो प्रियांनो, आपल्याला पाहायला मिळणार नाही देवाचं राज्य. अगदी स्पष्ट रीतीने या ठिकाणी तो सांगत आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेला तुम्हाला आणि मला सतर्क राहणं गरजेचं आहे की सैतान आपल्यावर काय आक्रमण करत आहे, कुठली गोष्ट आपल्याकडून तो वधवून घेण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांच्या दबावामध्ये प्रियांनो येऊन आपण काही गोष्टी करत आहोत का? आपल्याला जर आत्मा चालवत आहे तर चांगल्या त्याच गोष्टी प्रियांनो आपल्याकडून होणार आहेत. देव कधीही प्रियांनो आपल्याला वाईट गोष्टी करायला भाग पाडत नाही, चांगल्या गोष्टी करण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन देत असतो. आणि म्हणून ज्या ज्या वेळेला प्रियांनो आपल्याकडून काहीतरी वाईट होत आहे, समजून घ्यायचं आहे की हे एकतर माझं आहे नाहीतर सैतान मला चालवत आहे. कशासाठी? परमेश्वराच्या आज्ञेचं उल्लंघन करण्यासाठी. आणि अगदी उत्पत्तीच्या गोष्टीपासून प्रियांनो आपल्याला माहीत आहे. काय माहिती आहे प्रियांनो? आज्ञेचं उल्लंघन तो मोह दाखवतो, तो मोह दाखवतो. ही गोष्ट अशी आहे आणि प्रियांनो तो भाग पाडतो. तो मुद्दामून तुम्हाला अशा काही गोष्टी चित्रित करून दाखवतो की तुम्ही ते फळ काढावं. देवाने आज्ञा दिलेली आहे की ते करू नकोस म्हणून, पण असं काही त्या ठिकाणी तो चित्र रंगवून ठेवतो तुमच्या समोर की त्या स्त्रीला तिथं म्हटलेलं आहे, त्या स्त्रीला
ते खाण्यास चांगले, दिसण्यास मनोहर असे दिसून आले. ते खरं नव्हतं तसं, पण दिसून आलं. त्याने चित्र ते रंगवलं प्रियानो आणि तिला भाग पाडलेला आहे ते फळ खाण्यासाठी. त्याची चाल त्यावेळेपासून आहे प्रियानो, ती आजपर्यंत ती चाल चालूच आहे. विश्वासणाऱ्यांना देवाच्या मार्गापासून दूर नेणं, कुठलं तरी भ्रम तयार करणं किंवा कुठला तरी प्रियानो संशय व्यक्त करणं, कुठं तरी प्रियानो फूट पाडणं, सैतानाची कामं आहेत प्रियानो. मग ते कुटुंबामध्ये आहे, ते प्रियानो मंडळांमध्ये आहे, ते समाजामध्ये सुद्धा आहे प्रियानो. नागपूरसारखी जी दंगल झाली प्रियानो मागच्या आठवड्यामध्ये, कुठंतरी फूट पाडायची. कारण त्या ठिकाणी आता मोठे राष्ट्रीय व्यक्ती येणार आहेत, त्यांची भेट होणार आहे. त्याआधी काहीतरी त्या ठिकाणी करायला पाहिजे. त्यांचं काम आहे ते प्रियानो. दंगली प्रियानो समाज नसतो करत. दंगली ज्या आहेत प्रियानो ते राष्ट्रीय लोकच करत असतात, पुढारी लोक घडून आणत असतात. कशासाठी? त्यांना त्यांच्या गोष्टी काहीतरी त्या ठिकाणी मग सांगता येतात, हे असं असं आहे म्हणून. आणि म्हणून लक्षात घेणं गरजेचं आहे, सैतानाचा अल्टिमेट गोल काय आहे की कुठेतरी देवाच्या मार्गामध्ये चालणाऱ्या लोकांचे पाय ओढायचे, त्यांचा प्रियानो त्रास द्यायचा, दबावाखाली घ्यायचं आणि त्यांना विश्वासापासून दूर न्यायचं. क्रूसाचा मार्ग खडतर आहे प्रियानो. येशू ख्रिस्ताला जरी माहिती होतं सगळं, पण त्याला प्रियानो फार भयंकर अशा गोष्टींना सामोरं जावं लागलं. त्याच्या अंगावरती प्रियानो नुसतेच आपण क्रॉसबद्दल बोलत असतो की त्याला खिळे मारण्यात आले, पण काट्यांचा मुकुट तो किती भयंकर होता. तो मुकुट घालण्याआधी प्रियानो त्याला फटके किती मारण्यात आलेले आहेत, अंगावरचं रक्त किती गेलेलं आहे, वधस्तंभ प्रियानो उचलायला लागलेला आहे. लोकांची नालच ती थुंकत होते, त्याच्यावर अपमान करत होते. शारीरिक पण, मानसिक पण आणि आध्यात्मिक रीतीने सर्व काही. वधस्तंभाचा जो मार्ग आहे तो फार खडतर होता प्रियानो, पण तरी त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी तो सहन केला प्रियानो. आणि म्हणून ज्या वेळेला लोक त्याच्याजवळ येत होते त्यावेळेला तो काय म्हणाला? माझ्यासाठी नाही, तुमच्या मुलाबाळांसाठी रडा. ओल्या लाकडाला जर असं केलं जात आहे तर तुमची गत काय? तुम्ही तर सुकलेल्या लाकडांसारखे आहात. खडतर मार्ग आहे तो. आपल्या मुलाबाळांसाठी रडा तो म्हणत आहे, माझ्यासाठी रडू नका. आणि म्हणून प्रियानो तुम्हाला आणि मला वधस्तंभाचा मार्ग हा दर दिवशी आहे, दर दिवशी आहे. पण आपण तो सोडून पळून जातो का? का त्याला पार करतो, त्याला विजय प्राप्त होऊन प्रियानो दर दिवशी एक नवीन. आणि आता शेवटच्या काळामध्ये प्रियानो जसजसं प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं जवळ होणार आहे तसतसं विश्वासणारे हे त्याच्या हिटलिस्टवरती असताना प्रत्येकाला प्रियानो तो टार्गेट करणार आहे. समाजालाच तो टार्गेट करेल असं नाही, प्रत्येक व्यक्तीला प्रियानो. प्रत्येक व्यक्ती जो ठरवतो की मला परमेश्वराच्या मार्गामध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे वागायचं आहे, त्या प्रत्येकाला प्रियानो तो टार्गेट करणार आहे. आणि म्हणून तुमचं आणि माझं पहिलं कर्तव्य की काही झालं देवाच्या वचनाला मला प्राधान्य द्यायचं. येडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. होमाज्ञांपेक्षा, होमाज्ञा यज्ञ करण्यापेक्षा त्याच्या आज्ञेचं पालन करणं महत्त्वाचं आहे. काही झालं मी आज्ञाचं पालन करणारच, हे प्रत्येकाने ठेवायचं. कारण शेवटच्या दिवसांमध्ये आपण जगत आहोत. प्रभू आपल्याला विशेष करून सहाय्य करो प्रियानो. या गोष्टींमध्ये दर दिवशी आध्यात्मिक द्वंद्वयुद्ध त्याला म्हटलेलं आहे. दोन्ही बाजूला खेचलं जात असतं. त्यावेळेला प्रियानो हा अनुभव घ्या. जर तुमच्या अंतःकरणामध्ये द्वंद्वयुद्ध चालू आहे तर खात्रीने तुम्ही चांगल्या मार्गामध्ये आहात, तुम्ही देवाच्या मार्गामध्ये आहात. एका बाजूला सैतान खेचत असतो, जग खेचत असतं, दुसऱ्या बाजूला देव सांगत असतो. त्यावेळेला तुम्हाला भासत असतं की अरे काय करू, फार भयंकर परिस्थिती आहे. यू आर इन गुड पोझिशन, देवाकडंच राहा तुम्ही. पण द्वंद्वयुद्धामध्ये आहात, होत आहे तुमच्या मनामध्ये. खात्रीने सैतान तुम्हाला टार्गेट करत आहे. पण जर तुम्ही गिवअप, तुम्ही जर म्हटलात नाही बाबा मला नाही जमणार, तुम्ही दिला सैतानाच्या बाजूने, तर एकदम ॲट ईज आहे सगळं.
सगळं काही निवांत, काही त्रास नाही. कारण जगातल्या लोकांसारखं आपण करत आहोत, सैतानाला वाटतंय तसं आपण करत आहोत. पण दुसऱ्या बाजूला प्रियानो देवाचं प्रेशर राहणार आहे, तुम्हाला त्या ठिकाणी तो दाखवणार आहे. आपल्याला देवाच्या बाजूने अजूनही एकदम प्रियानो वळण्यासाठी देव त्याच्या आत्म्याच्या द्वारे प्रियानो मदत करत आहे. रोज तो सहाय्य करत आहे, रोज प्रियानो तो तुम्हाला आणि मला मदत करत आहे. तू राहा, माझ्यामध्ये राहा, त्याच्याबरोबर मी भांडेल. स्तोत्र 23 काय म्हटलेलं आहे? तू आपल्या शत्रून देखत मज पुढे ताट वाढतोस. म्हणजे काय? ताट वाढतो म्हणजे काय? तू माझ्या डोक्याला तेलाचा अभ्यंग करतोस. निवांत राहा, जेवण कर, माझ्या शत्रूंच्या देखत मज पुढे ताट वाढतोस. खाऊन पिऊन स्वस्थ राहा. शत्रू आहेत तिथं, मी बघून घेतो, तू खाऊन पिऊन स्वस्थ राहा. काय खायचं ते नाही खायला सांगितलेलं. खाऊन पिऊन म्हणजे आध्यात्मिक रीतीने तू स्वस्थ राहा, मी बाकीचं सांभाळून घेतो. आता शत्रून देखत मज पुढे ताट पाडतोस. देवाला काळजी प्रिया, देवाला काळजी. आणि म्हणून आपण त्या युद्धामध्ये, त्या क्रूसाच्या मार्गामध्ये जात असताना देवाने आपल्याला सोडलेलं नाही, ना प्रभू येशू ख्रिस्ताला सोडलेलं आहे प्रिया. देव त्याचा पवित्र आत्मा सुद्धा प्रियानो आज सहाय्य करेल विजय मिळवण्यास. तो त्याच्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याशी बोलत राहील, धैर्य देत राहील, मार्गदर्शन करत राहील प्रियानो. पण आपण कुठल्याही रीतीने सैतान जे आपल्याला सांगत आहे त्याप्रमाणे वागायचं नाही आहे. आपल्याला वाटतं प्रियानो, काही लोकांना डिफरन्शिएट करणं म्हणजे समजून घेत नाही. काही लोकांना हे सैतान सांगतो का देव सांगतो हे कळत नाही लोकांना. आधी मुद्दा तो शिकून घ्या प्रियानो, हे देवाच्या बाजूने का सैतानाच्या बाजूने. एकदा ते समजलं तुम्हाला स्टँड घेणं प्रियानो जमणार आहे. पण तुम्हाला हेच समजलं नाही की ही गोष्ट सैतान सांगतोय का देव सांगतोय, अशा द्विधा परिस्थितीमध्ये आहात, भयंकर प्रियानो गोष्ट होणार आहे. आणि म्हणून वचनामध्ये प्रार्थनेमध्ये राहत असताना सुद्धा आत्मा सांगतोय देवाचा का दुष्ट आत्मा सांगतोय हे पाहून प्रियानो निर्णय घेणं गरजेचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी वधस्तंभावर मेलेला आहे. विजयी मार्ग त्याने दाखवलेला आहे प्रियानो. क्रूसाचा मार्ग हा पुढं विजयाकडे घेऊन जातो प्रियानो. खात्रीने विजय होणार आहे. पण काही काळ प्रियानो जात राहणं, मागे फिरायचं नाही आहे, पुढं सरकत राहायचं प्रियानो, हे चालू ठेवायचं. प्रभू आपल्याला सहाय्य करू. प्रार्थना करूया. प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत या वेळेसाठी. तुझ्या वचनाच्या प्रकाशामध्ये या शेवटच्या काळामध्ये खरोखर आम्ही जगत असताना आम्ही पाहत आहोत प्रभू, सैतान देखील निर्णय रीतीने प्रभू तुझ्या विश्वासणाऱ्यांना, सेविकांना प्रभू टार्गेट करत आहे. आज प्रभू परमेश्वरा, जगातले मोहपाश, जगातल्या गोष्टी याकडे प्रभू परमेश्वरा तरुण देखील प्रभू परमेश्वर आकर्षित होत आहेत. परंतु आज प्रभू आम्ही प्रार्थनेमध्ये तुझ्याकडे विशेष मागत आहोत तुझ्या वचनाच्या प्रकाशात. आणि प्रभू खास करून क्रूसाचा जो मार्ग आहे त्यामध्ये आम्ही सर्वजण त्या मार्गामध्ये जात असताना एकमेकांना प्रभू आम्ही सावरावं, धीर द्यावा, सैतानाच्या गोष्टींना आम्ही बळी पडू नये. ज्या प्रकारे शाऊल भ्याला आणि त्याने स्वतःहून त्या गोष्टींसाठी परवानगी दिली, त्या प्रभू आम्ही आमच्या जीवनामध्ये तशा करू नयेत म्हणून आम्हाला सहाय्य कर. आम्हाला तू अधिकार दिलेला आहे की सैतानाला आम्ही हाणून पाडावं. खरं तर प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरती आपला प्राण दिला, त्याच वेळेला त्याचं डोकं ठेचण्यात आलेलं आहे. परंतु प्रभू अजूनही तो जे काही त्या ठिकाणी कार्य करत आहे त्यावरती विजय मिळवण्यास आम्हाला तू सहाय्य कर. सैतानाच्या सर्व गोष्टींना आम्ही अडवावं म्हणून आम्हाला प्रत्येकाला, स्त्री पुरुषांना, तरुण तरुणींना, लहान लेकरांना देखील प्रभू तुझ्या कृपेमध्ये तू चालव. या नवीन आठवड्यामध्ये देखील प्रभू प्रत्येकाची तू काळजी घे, त्यांचं तू मार्गदर्शक हो. आणि प्रत्येकाला प्रभू परमेश्वर तुझ्या पवित्र आशीर्वादांनी प्रभू तू भरून काढ. जसं इथपर्यंत प्रभू सुखरूप आणलं, परतीचा मार्ग देखील सर्वांचं तू आशीर्वादाचं कर.
आठवडा आणि हा महिना देखील तुझ्या कृपेमध्ये दाखव. येशूच्या पवित्र गोड नावात मागते म्हणून तो ऐका.